एक चांगली नोकरी मिळवण्यासाठी नेमकं की काय करावं लागतं आणि त्यासाठी काय काय प्रयत्न करावे लागतात हे तर स्पेशली आज सांगणारच आहे. पण नाही नेमकी नोकरी मिळाली तर त्यातूनही एखादा बिझनेस उभा करता येईल अशी कॉम्बो ऑफर आज तुम्हाला देणार आहे. नमस्कार, माझं नाव अमित रमेश मखरे. चावडीच्या माध्यमातून आजपर्यंत महाराष्ट्रात नाही, भारतात नाही तर जगात साधारणतः 10 ते 12 देशांमध्ये आतापर्यंत असंख्य मराठी उद्योजकांना वेगवेगळ्या उद्योगाची माहिती देण्याचं काम आम्ही करतोय. गेल्या 10 वर्षांचा हा प्रवास आणि साधारणतः 200 पेक्षा अधिक उद्योगांची माहिती आता आपल्या चावडी.com या पेजवरती मिळते. आज स्पेशली अनुभवातून एक वेगळा व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन येतोय आणि तुम्ही म्हणताल सर बिझनेस विषयी सांगता, अचानक नोकरी विषयी सांगायला लागलात, काही गडबड आहे का, चावडीचा ट्रेंड बदलला की काय? तर नक्की असं काहीच नाहीये. खरा ट्रेंड काय आहे ते दोन्ही समजून सांगण्याचा, कारण आम्ही जेव्हा आमच्या इथं वेगवेगळ्या रिक्रुटमेंट प्रोसेस करतो, आमच्या इथे चांगले टीम लीडर्स जेव्हा आम्ही शोधत असतो तर बऱ्याच वेळा असं होतं की या लॉकडाऊनच्या काळामध्ये किंवा लॉकडाऊनच्या नंतरच्या काळात सुद्धा जेव्हा आमच्याकडे HR प्रोसेसमध्ये एखादं काही इंटरव्ह्यूला मुलांना बोलवलं जातं किंवा काही जॉब रिक्रुटमेंट पोस्ट आपल्या चावडीच्या फेसबुक पेजवरती, इंस्टाग्राम पेजवरती टाकल्या जातात, तेव्हा बऱ्याच वेळा असं जाणवलं की मुलं काय करतात किंवा जे कॅन्डिडेट्स आहेत ते काय करतात की डायरेक्ट येतात. बऱ्याच जणांकडे प्रॉपर CV नसतो, बऱ्याच जणांकडे स्वतःचं काही प्रेझेंटेशन नसतं. आमच्या फिल्म आणि 8K स्टुडिओच्या भाषेमध्ये त्याचा स्वतःचा बऱ्याच जणांचा शोरील पण नसतो, म्हणजे त्यांनी काय काम केलं हे सुद्धा बऱ्याच जणांनी आपल्या CV मध्ये मेन्शन केलेलं नसतं. बरं, ते कोणत्या पोस्टसाठी अप्लाय करतात हेही बऱ्याच जणांना माहित नसतं आणि स्वतःची कसलीही तयारी नसताना, कंपनी नक्की काय काम करते हेही माहित नसताना पगाराची मात्र भरपूर सारी जास्त अपेक्षा असते. या सगळ्या प्रोसेसमध्ये खूप चांगले लोक निवडणं, त्यांना चावडीमध्ये घडवणं आणि त्यांना लीडर्समध्ये कन्वर्ट करणं ही प्रोसेस खरोखर खूप क्रुशियल आहे. मागच्या 1 वर्षाचा जर आमचा पोर्टफोलिओ बघितला तर आमच्याकडे जी लोक जॉईन झाली किंवा या परिवारात जी चावडी परिवारात सामील झाली ती आज अगदी मालकासारखं आमच्या इथं आयुष्य जगतायत. आणि त्यातूनच खरं आजची व्हिडिओ ही त्या सगळ्या माझ्या टीम मेंबर्सकडून मिळालेली प्रेरणा आहे की नक्की एक चांगल्या कंपनीत काम करण्यासाठी नक्की चांगलं बनावं कसं लागतं आणि त्यातूनच बिझनेसही वेळ आली तर कसा करू शकतो, असा दोन्ही कॉम्बो सांगणार आहे. त्यामुळे ज्यांना नोकरी मिळवायची आहे त्यांनी पण हा व्हिडिओ बघितला पाहिजे. ज्यांना नोकरीच्या कन्सेप्ट मधून बिझनेस चालू करायचा त्यांच्यासाठी पण हा व्हिडिओ, म्हणजे आपलं मूळ सूत्र आपण बदलत नाही आहोत पण दोन्ही काय म्हणतो की मग तिथं अर्थ सॉल्व्ह करतोय. कन्सेप्ट एकदम सोपी आणि छान आहे. बराच वेळा होतं काय, लक्षात घ्या, चांगली नोकरी मिळवायची असेल तर माझी एक काय म्हणतो की एक MD म्हणून किंवा एक कंपनीचा प्रोजेक्ट डायरेक्टर म्हणून काय अपेक्षा असते ती अपेक्षा तुम्हाला सांगतो. युजली याच्यावर लाखो व्हिडिओ आले असतील पण मी थोडीशी वेगळी कन्सेप्ट सांगणार आणि त्या कन्सेप्टचा तुम्हाला डायरेक्ट मॅनेजर पर्यंत जाण्यासाठी किंवा डायरेक्ट वरच्या रँकिंगवर पोहोचण्यासाठी कसा फायदा होऊ शकतो हे स्पेशली सांगणार आहे. हे एंटायर प्रोसेस मधून मागच्या 10 वर्षात कमीत कमी 500 एम्प्लॉई हाताखालून घातल्यानंतरचा अनुभव आहे, त्यामुळे त्याचा तुम्हाला ट्रेमेंडसली फायदा होईल. छोटीशी कन्सेप्ट केली पाहिजे जर एक चांगली नोकरी मिळवता येईल, जी की आमच्यासारख्या लोकांना आम्ही शोधत असतो. चांगली काही लोक वेगवेगळ्या वेबसाईटवरतून भरपूर सारे CV तर येतात पण त्या CV मधून चांगली लोक नक्की येत नाहीत, कारण CV चांगला रंगवता येतो पण लोक तेवढी रंगलेली नसतात आणि ती प्रोसेसच खूप क्रुशियल आहे. सिंपल आणि एक सोपी आहे. एक गंमत अशी आहे की करता काय येईल ते मी सांगतो. एक्झाम्पल ही, जर आपल्याला खरोखर आपला स्वप्न ड्रीम जॉब जर मिळवायचा असेल आणि जर त्यासाठी कामच करायचं असेल तर एक छोटीशी टास्क आहे, जो एक रेफरन्स पण आहे. तो रेफरन्स मी काय शेवटी सांगेन की हे सगळी प्रोसेस कशी डिझाईन होते. एकदा काय झालं, एका मुलाला त्याचा स्वतःचा ड्रीम जॉब मिळवायचा होता एका कंपनीमध्ये. त्याला असं कळालं की पुढच्या 6 महिन्यामध्ये जॉब वॅकन्सीज निघणार आहेत आणि तो तर अगदीच फ्रेशर आहे, म्हणजे अगदी नवीन मुलगा होता. मग त्याला असं लक्षात आलं की यार या कंपनीत जॉब मिळवायचा आहे आणि कंपनी तर खूप मोठी आहे आणि त्याला ज्या सोर्सेस मधून माहिती मिळाली तिथून त्याला लक्षात आलं की अरे हे फक्त आणि फक्त वेल एक्सपिरियन्स लोकांसाठीच ही प्रोफाईल ओपन होणार आहे किंवा इथे एक्सपिरियन्स लोकच लागणार आहेत ज्यांचा खूप ऑलरेडी होल्ड आहे आणि ती मॅनेजर रँकिंगची पोस्ट आहे. आपण तर आता फ्रेशर आहोत, फ्रेशर लोकांना एक्झिक्युटिव्ह लेवलने सुरुवात करायला लागते. असं सगळं काही त्याला मित्राने सांगितलं. तू वेडा आहे का, ह्या पोस्टसाठी कुठे अप्लाय करणार आहेस, खूप लांब आहे हे तुला इथपर्यंत पोहोचायला 10 वर्ष लागतील, असं सगळं निगेटिव्ह कमेंटिंग त्याला केलं गेलं. युजली आपल्याकडे फ्रेशर म्हणल्यावर कोण देणार मला मोठा जॉब असं म्हणत बरेच जण हातपाय टेकतात आणि खरं तर चांगल्या अपॉर्च्युनिटी लोक मिस करतात. पण त्या मुलाने ती अपॉर्च्युनिटी म्हणून स्वीकारली, एक चॅलेंज म्हणून स्वीकारलं आणि मग त्यांनी पुढच्या 6 महिन्यात जर ती वॅकन्सी येणार आहे तर त्या 6 महिन्यात खरोखर अभ्यास करायला सुरुवात केली. आता आपल्या केसमध्ये असं होऊ शकतं की 6 महिने मिळणार नाहीत, अगदी सोमवार आणि बुधवारच्या ऍडव्हर्टाईजमध्ये कळतं की अमुक अमुक कंपनीची जाहिरात आहे, पण आपल्याला तेवढ्या कमी वेळेत हे करू शकतो का याच्यावरती तुम्हाला काम करायचंय.
त्या मुलांनी काय केलं की सगळ्यात महत्वाचं त्या कंपनीचा सगळा पोर्टफोलिओ अभ्यास करायला सुरुवात केली. ज्या ज्या सोर्सेस मधून माहिती मिळवता येते तिकडून सगळीकडून माहिती मिळायला लागला. त्यांच्या कस्टमर केअरला फोन केला, त्यांच्या सपोर्ट सेंटरला फोन केला, त्यांच्या ऑपरेशन्स नंबरला फोन केला, त्यांच्या काही त्या कंपनीच्या ब्रांच ऑफिसला व्हिजिट केल्या, त्यांच्या डीलर्स काही नेटवर्क होते तिथं व्हिजिट केलं. सगळीकडून त्या कंपनीबद्दल चर्चामधून गप्पा मारण्यामधून माहिती काढायला सुरुवात केली. मग कंपनीचे एमडी कोण आहेत, त्यांनी ही कंपनी कशी सुरू केली, नक्की व्हिजन काय, ज्या ज्या सोर्सेस मधून जिकडून जिकडून माहिती मिळवता येईल तिकडून तो माहिती एक्स्ट्रॅक्ट करायला लागला. अगदी कंपनीच्या समोर बसायचा आणि मग तिथे चहाच्या टपरीवरती दुपारचं त्याच्या लक्षात आलं की त्याने विचारलं बा ह्या कंपनीची सुट्टी कधी होते. ते म्हटले बा अमुक अमुक वेळेला येतात बरीच लोक. ते चहावाल्याला पण कंपनीची बरीच माहिती होती. बघा बरं का, म्हणजे अभ्यास कसा करायचा असतो याची पण ट्रिक्स तुम्हाला शिकवतोय, ही दोन्हीकडे वापरता येईल. मग त्या चहावाल्याकडून अजून माहिती मिळाली. प्लस मग ते जेव्हा यायला लागले, ते कंपनीचे एम्प्लॉय जेव्हा दुपारी चहा किंवा नाश्ता करायला तिथं सहज चक्कर मारायला यायचे, हळूहळू त्यांच्याशी बोलून डिस्कशन करायला लागले. तुम्ही हा स्कीम ना स्कॅम मध्ये बघितला असेल, बरोबर ना. तो जेव्हा त्या एसबीआयचा घोटाळा आयडेंटिफाय करायचा असतो तेव्हा त्या तो जो चष्मीश पत्रकार आहे तो ऍक्च्युली त्या बँकेत जाऊन सांगतो मी HR मधून आलोय, मी इकडून तिकडून आलोय. बघितलं असेल ना स्कॅम मध्ये. ही तशीच प्रोसेस आहे, आपण त्या पिक्चर्स मधून पण घेऊ शकतो. एवढ्या सगळ्या कालावधीत त्यांनी त्या कंपनीची सगळी माहिती गोळा केली, सगळं डेटा एक्स्ट्रॅक्शन केलं. आणि चॅलेंज कसं आहे, तो फ्रेशर आहे बरं का, त्याला डायरेक्ट मॅनेजर रँकिंगला अप्लाय करायचं. त्यांनी सगळी माहिती एक्स्ट्रॅक्ट केली, पिक्चर सारखा त्याचा असा मस्तपैकी डॅशबोर्ड तयार केला, त्याच्यावरती सगळं पिनिंग केलं, प्रत्येक एक नोट्स काढल्या आणि मग काही पुस्तकं पण वाचायला लागला. मग लायब्ररीत जायला लागला. मॅनेजर रँकिंगला अशा कंपन्यांसाठी कोणत्या कोणत्या पुस्तकांचा अवलंब होऊ शकतो ती सगळी पुस्तकं आयडेंटिफाय करायला लागला. ती पुस्तकं सगळी काढली. त्या पुस्तकातून बिईंग अ मॅनेजर कसं असतो, मॅनेजरचे काय रोल्स असतात, मॅनेजरनी कसं काम केलं पाहिजे, टीम ऑपरेट कशी केली पाहिजे, एम्प्लॉयला मोटिवेट कसं केलं पाहिजे, ऑपरेशन स्टँडर्ड कसे असतात, SOP कसं असतं, आपलं मॅनेजमेंट बोर्डची मीटिंग कशी असते, त्यामध्ये प्रेझेंटेशन कसं होतं, कंपनीला जर एखादं इन्व्हेस्टमेंट मिळायचं असेल तर काय केलं पाहिजे, प्रोडक्ट डेव्हलपमेंट कशी चालते, प्रोडक्ट सेल्स, मार्केटिंग, ऍडव्हर्टाइजमेंट, ब्रँडिंग हे सगळं कसं चालतं, HR प्रोसेस कशी चालते, एंटायर प्रोसेस वेगवेगळ्या बुक्स मधून. आता बुक्स मधून अभ्यास करून कुठे कोणी मॅनेजर होतो का असं तुम्ही म्हणताल तर मॅनेजर होत नसतो, पण ऍटलिस्ट ज्या ज्या वेगवेगळ्या चांगल्या लेखकांनी, ज्या ज्या चांगल्या इंडस्ट्रियलिस्टनी त्यांचे एक्सपिरियन्स शेअर केले ते सगळे बुक्स मधून, युट्यूब वरून, इकडून तिकडून सगळीकडून कलेक्ट करायला सुरुवात केली. आणि मग स्वतःचा एक स्टँडर्ड, ज्या दिवशी तो इंटरव्ह्यूला जाणार होता त्या दिवशी एक स्टँडर्ड त्याचा तब्बल 50 ते 100 पानाचा CV तयार होता. किती? 50 ते 100 पानांचा CV तयार होता. तुम्हाला गंमत वाटेल की CV ऍक्च्युली फक्त 2च पानाचा होता. म्हणजे त्याची पर्सनल काय म्हणतो की पर्सनल इन्फॉर्मेशन फक्त 2च पानाची. ते मग उरलेल्या पानात काय असेल? उरलेल्या पानात त्या कंपनीच्या साठीचा एक स्टँडर्ड ऍक्शन प्लॅन तयार केला होता की जर मी मॅनेजर झालो तर, आपण लहानपणी हा निबंध लिहितो बघा, जर मी पंतप्रधान झालो तर, जर मी अमुक अमुक झालो तर, त्यांनी सांगितलं जर मी मॅनेजर झालो तर हे सगळं करू शकतो, दिस द ऍक्शन प्लॅन फॉर मी. मला माहित नाही की तुम्ही काय रोल प्रोफाईल देणार आहात, पण त्यांनी जी माहिती काढली होती ती कंपनीच्या HRनी ठरवलेल्या रोल रिस्पॉन्सिबिलिटी पेक्षा जास्त होती. त्यातून सगळी माहिती एक्स्ट्रॅक्ट झाली होती. आणि त्या कंपनीमध्ये जे जे त्याला लूप सापडले होते, त्यांनी जो मार्केट सर्व्हे केला होता, जो काही त्या कंपनीचा सर्व्हे केला होता, त्यातून त्यांनी मॅनेजमेंट टीमला काही इन्स्ट्रक्शन्स पण दिले होते की सर मला असं वाटतं की आपण हे केलं पाहिजे, हे केलं पाहिजे, असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे. कदाचित मी चुकू शकतो, मी नवीन आहे, मी बाहेरून बघतो हे सगळं, पण हे या पद्धतीने सगळं होऊ शकतं. तुम्हाला सरप्राईज वाटेल, जेव्हा त्याचा इंटरव्ह्यू घेतला गेला तेव्हा त्या इंटरव्ह्यूला 400 ते 500 मुलं आलेली होती. त्या 500 जणांमध्ये जवळजवळ 95% लोक ही वेल एक्सपिरियन्स, वेल नॉलेज, वेल प्रॉपर सेटअप मध्ये अगदी ब्लेझर वगैरे घालून अगदी छान प्रेझेंटेशन वाली होती. आणि हा आपला यंग तरुण अगदी साध्या रेग्युलर फॉर्मल शर्ट्स वरती होता, कारण त्याला वाटलं की कपडे महत्वाचे आहेत, प्रेझेंटेशन स्किल महत्वाचं आहे, पण मला आता जर तो कम्फर्ट नसेल तर मी ते का करू. तिथे गेल्यावर त्याला नेमका तोच प्रश्न विचारला गेला की तुम्ही मॅनेजरला रँकिंगला पोस्ट करताय, यू आर फ्रेशर, आणि तुम्ही कसं काय अप्लाय करताय. तो म्हटला सर हरकत नाही, मी प्रयत्न करतोय, माझा प्रयत्न जर तुम्ही समजून घेतला तर तुमच्या लक्षात येईल. आणि मी जर सांगितलं जेव्हा तो 50-100 पानी बायोडेटा, तो क्युरिक्युलर विटाय काय म्हणता तुम्ही CV, तो CV जेव्हा त्या मॅनेजमेंट टीम समोर ठेवला गेला तेव्हा मॅनेजमेंटने जेव्हा ते बघायला सुरुवात केली तेव्हा ते अचंबित झाले की त्यांच्या कंपनीबद्दलचं अशा प्रकारचं अनालिसिस आतापर्यंत त्यांनी कुणाकडूनही करून सुद्धा घेतलं नव्हतं. आणि त्यांना माहित सुद्धा नव्हतं की कंपनीमध्ये सुद्धा एवढ्या सगळ्या गमती चालू आहेत किंवा एवढे सगळे प्रश्न आहेत.
हे सगळं कसं कळालं? कारण त्या मुलांनी त्या चहाच्या टपरीवरून, त्या मुलांनी नेटवरून, त्या मुलांनी शेअर मार्केटमधून, त्या मुलांनी त्या कंपनीच्या डीलर्सकडून, त्या मुलांनी त्यांच्या सेल्स प्रोसेसमधून, ऑपरेशनमधून, कॉल सेंटरमधून सगळीकडून जो डेटा एक्स्ट्रॅक्ट केला त्याचा कॉम्प्रिहेन्सिव्ह डेटा रिपोर्ट तयार करून तो त्या आपल्या इंटरव्ह्यूमध्ये मांडला होता. कंपनी खरोखर अचंबित झाली. अक्षरशः त्यांना अभ्यास करायला त्यांनी 2 दिवस वेळ घेतला आणि त्या 400-450 मुलांमधून त्याचं सिलेक्शन झालं बिंग अ मॅनेजर. आता तुम्ही विचार करताल सर ही स्टोरी खरी आहे का? स्टोरी खरी आहे का खोटी आहे यापेक्षा स्टोरी खूप महत्वाची आहे. कारण गंमत अशी होती की त्या मुलांनी त्या कंपनीला एक नवीन रोल मॉडेल करून दिलं की बाबा रे अशा पद्धतीने सुद्धा जाता येतं. कदाचित युजली जर तो इतर फ्रेशर प्रमाणे जर विचार करत बसला असता तर झालं काय असतं की 10 वर्ष लागली असती ज्या पोस्टला असतं सिलेक्शन झालं होतं. आणि युजली आपल्याकडे हाच फंडा असतो, ठरवून दिलेला फॉर्मॅटला काहीतरी वेगळं करण्याचं, काहीतरी नव्या चष्म्यातून बघण्याचं जर व्हिजन ठेवलं तर खरोखर एक चांगली नोकरी किंवा कोणत्याही कंपनीत चांगली नोकरी मिळवता येते. मला असं वाटतं 99% लोकांना आतापर्यंत एवढा सगळा अभ्यास तर सोडून द्या, स्वतःच्या CV वरचं करिअर ऑब्जेक्टिव्ह पण सांगता येतं. बरं आता तुम्ही म्हणताल सर मग तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला म्हटला होता याच्यात एक बिझनेस आहे, तो बिझनेस काय होता? इथून खरी दुसरी स्टोरी सुरू होते. बॉस कन्सेप्ट अशी होती, त्या मुलाच्या लक्षात असं आलं की जेव्हा तो सिलेक्ट झाला तेव्हा मॅनेजमेंट टीमनी त्याच्याबरोबर 5-1 तासाचा राऊंड घेतला. म्हणजे युजली तुमच्या कंपनीमध्ये असतं ना पहिला राऊंड, दुसरा राऊंड, तिसरा राऊंड, याचे एवढे काही राऊंड झालेच नाही. पहिल्याच राऊंड मध्ये त्याला म्हटलं की आम्हाला तुझ्याबरोबर एक स्पेशल राऊंड करायचा जो कोणत्याही इतर आलेल्या ऍप्लिकंट बरोबर नव्हता केला गेला. कंपनीने त्याच्याबरोबर 5 तास वेळ दिला. या मुलाला त्या कंपनीबद्दल प्रश्न विचारले गेले आणि यांनी लागेल तेवढी सगळी माहिती देण्याचा प्रयत्न केला. ऑलरेडी डेटा नॉलेज खूप सारं घेतलं गेलं होतं. कंपन्या कशा चालतात याच्यावर अभ्यास केला होता. युट्यूबवर ढिगभर व्हिडिओ पडलेला असतात. पुस्तकांमध्ये काही चांगल्या स्पीकरचे काही सजेशन होते. ते सजेशन बुकच त्या कंपनी समोर ठेवल्यामुळं कंपनी जाम खुश झाली. त्याला हवा तो पगार दिला गेला. कारण त्याला जेव्हा पगार विचारला गेला, जॉब प्रोफाईल डिफाईन होता पगार, पण त्याला जेव्हा पगार विचारला गेला की एवढाच पगार घेणारच की तुझी काही वेगळी अपेक्षा आहे, तर म्हणला नाही सर सध्या एवढाच पगार घेणार आहे. तुम्ही जो सांगितलाय आणि मी जो ठरवलाय तो हाच पगार आहे. माझं पुढचं 100 दिवसांचं काम बघा, जर ते आवडलं तरच मी कंटिन्यू करेन आणि नंतर मला जो हवा तो पगार मात्र तुम्ही देताल याची मला गॅरंटी आहे. कंपनी म्हटली डील कन्फर्म. पुढे आलं, या मुलाच्या लक्षात असं आलं की सर एक छोटीशी अट आहे मात्र. बघा बरं का तो मुलगा काय म्हटला, सर एक छोटीशी अट आहे माझी मात्र की मी हा जरी जॉब करत असलो तरी मला एक छोटासा माझा व्यवसाय सुरू करायचा. कंपनी म्हटली अरे आपल्या रोल प्रोसेसमध्ये जमत नाही, तुम्ही एकदा इथे एम्प्लॉय झाला असाल तर तुम्ही दुसरीकडे सेम काम करू शकत नाही. तर नाही सर डेफिनेटली सेम काम करणार नाहीये, पण लाखो मुलांना मी एक नवीन कन्सेप्टचा एक बिझनेस देऊ इच्छितो किंवा मी एक नवीन बिझनेस करू इच्छितो. मला असं वाटतं की बऱ्याच मुलांना आतापर्यंत अप्लाय कसं करायचं हेच कळत नाही. अशा हजारो मुलांना जर मी कन्सेप्ट डेव्हलप करून देऊ शकलो की बाबा रे अप्लाय कसं करायचं याचं कन्सल्टन्सी चालू केली तर बऱ्याच लोकांना याच्यातून नोकरी तर मिळेल, पण माझा एक व्यवसाय सुरू होईल. आणि कन्सेप्टच ती होती की जर इतर मुलांना, जी लोक खूप सारं प्रिपरेशन करतात त्यांनी जर इतर मुलांना गायडन्स करण्याचं काम चालू केलं आणि मी जशी कन्सेप्च्युअलाइज सगळं सांगितलं, असा जर कंपन्यांचा अभ्यास करून जर सांगितलं, शेअर मार्केटमध्ये अगेन मी स्कॅम वरतीच होतोय की कोणता शेअर कधी विकत घ्यावा याच्यासाठी फक्त पारंपरिक शेअर ट्रेडिंग केलं नाही ना आपल्या हर्षल मेहतानी काय केलं, त्या कंपनीचा अभ्यास सुरुवात करायला गेली, त्या एम्प्लॉईचा अभ्यास सुरुवात करायला गेली, स्ट्राईकचा अभ्यास सुरुवात करायला गेली. तेव्हा लक्षात आलं की शेअरचे प्राइसिंग खालीवरती आहे, म्हणून तो त्यावेळेसचा टॉपमोस्ट बुल बनला. बरोबर ना? तसं जर आपल्याला आपल्या कंपनीमध्ये बुल जर बनायचं असेल किंवा त्या पद्धतीने जर व्यवसाय करायचा असेल तर डेफिनेटली ही एक बिझनेस आयडिया म्हणून सुद्धा घ्यायला हरकत नाही. आजचा व्हिडिओ हा दोन्ही कॉम्बो ऑफर म्हणून आता मुद्दामून व्यवसायाविषयी जास्त बोललो नाही, एक्सपेक्टेशन मधून सुद्धा काहीतरी करता येतं. आयडिया क्रिएशन म्हणजे नक्की काय, एखादा बिझनेस करायचं म्हणजे नक्की काय, तर छोट्याशा आयडियामधून पण एक मोठा बिझनेस करता येतो. भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या कंपनीजमध्ये वेगवेगळ्या वॅकन्सीज निघत असतात. आतापर्यंत फक्त जॉब प्लेसमेंट्स किंवा प्लेसमेंट कंपनीज भरपूर झाल्यात आणि नुसतं जिकडे तिकडे मुलं पाठवण्याचा तो भयानक प्रकार काहीतरी सुरू असतो. यापेक्षा जर तुम्ही अशा प्रकारची कन्सल्टन्सी सुरू करू शकलात तर डेफिनेटली तुम्ही जर त्या कंपनीचा अभ्यास केला आणि एखाद्या मुलाला खरोखर तयारी करून, जसं एमपीएससी यूपीएससीला प्रचंड तयारी करून घेतात ना, क्लासेसमध्ये तयारी करून घेतली आहे, पण शेवटचा फायनल राऊंड क्रॅक कसा केला जायचा, युपीएससीचा एक्झाम कशा क्रॅक करायचा याच्यावर ते बोललं झालंय. माझ्यामध्ये हा पहिला व्हिडिओ असेल की प्रायव्हेट जॉब कसा क्रॅक करायचा याच्यावरती काम करायचंय, तेही अशा पद्धतीने. तेव्हा वर्कआउट करा. जर शक्य झालं तर तुम्हाला पहिले चांगली नोकरी मिळवा आणि त्याहूनही जर शक्य झालं तर याच आयडियामधून घेऊन स्वतःचा एखादा बिझनेस पण स्टार्ट करा. असेच भेटत राहूयात, बोलत राहूयात, वेगवेगळ्या कन्सेप्टवर चर्चा करत राहूयात. त्यासाठी स्पेशली तुम्हाला आपलं युट्यूबचं चॅनल सबस्क्राईब करावं लागेल. जर व्हिडिओ आवडला असेल, छोटीशी रिक्वेस्ट आहे, व्हिडिओ प्रत्येक जो बिझनेस किंवा जॉबच्या शोधात त्याबद्दल शेअर करा, त्यांनाही या माहितीचा उपयोग येईल. असेच भेटत राहूयात. धन्यवाद.